ते नाना पटोले यांनी फडणवीसांची भेट घेतलेली आहे। नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली आहे। त्यामुळे आता ही भेट नेमकी कशासाठी असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। नाना पटोलेंनी फडणवीसांची भेट घेतलेली आहे। मुख्यमंत्री फडणवीस हे थोड्याच वेळापूर्वी पोहोचलेले होते विधिमंडळ परिसरामध्ये आणि त्यांनी जेव्हा राहुल नार्वेकर हे विधानसभा अध्यक्ष पदासाठी अर्ज भरण्यासाठी गेले होते तेव्हाही फडणवीस यांच्या सोबत होते आणि अशातच आता विरोधी पक्षातले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी फडणवीसांची भेट घेतलेली आहे। तेव्हाची ही दृश्य आपण बघू शकताय। तर नाना पटोले यांची भेट नेमकी कशासाठी असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। मविया सध्या ज्यांचे फक्त 50 आमदार आहेत आणि त्याच्यामध्ये काँग्रेसचे फक्त 16 आमदार निवडून आलेले आहेत आणि नाना पटोलेंनी फडणवीसांची भेट घेतलेली आहे तेव्हाची दृश्य आपण बघू शकतोय। त्यामुळे ही भेट नेमकी कशासाठी होती असा सवाल उपस्थित होतोय। विधिमंडळ परिसरामध्ये या दोन्ही नेत्यांमध्ये भेट झालेली आहे आणि तेव्हाची दृश्य आपण बघू शकतो। हे दोन्ही नेते एकमेकांशी बोलत पुढे निघाल्याचं दिसतंय। या ठिकाणी एकनाथ शिंदे सुद्धा आहेत, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत चर्चा करत नाना पटोले पुढे जाताना दिसून येत आहेत। त्यामुळे नाना पटोलेंची भेट नेमकी कशासाठी, कोणत्या मुद्द्यावर ते चर्चा करतायत असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। काँग्रेसचे इतरही नेते आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत। तर विशेष अधिवेशनाचा दुसरा दिवस आज आहे। जे उर्वरित आमदार आहेत ते आमदारकीची शपथ घेत आहेत, गोपनीयतेची शपथ घेत आहेत आणि अशातच जेव्हा मुख्यमंत्री फडणवीस या ठिकाणी पोहोचले त्यावेळेला विरोधी पक्षांपैकी एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेले नाना पटोले यांनी फडणवीसांची भेट घेतली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।